नमस्कार मित्रांनो, मी कोकणी श्रवण. तर आता आपण चाललो आहे आरे गावामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या श्री व्याघ्रांबरी आईच्या मंदिरामध्ये. तर आज आहे होम. आज होमाच्या दिवशी आमच्याकडे व्याघ्रांबरीच्या मंदिरामध्ये देवीचा रूपा लावला जातो. म्हणजे जे पेटीमध्ये ठेवलेल्या मूर्त्या असतात त्या पालखीमध्ये बसवल्या जातात आणि पालखी सजवली जाते गावोगावी फिरवण्यासाठी. तर त्याच ठिकाणी आत्ता आपण चाललो आहे. आता आपण निघालो आहे. काही दोघे जण पण येणार आहेत. त्यांच्यावर आपण चाललो आहे आरे गावामध्ये. आता आपण जाऊयात. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहे. घरातून बाईक मागितली दिली आहे आणि आता आपण चाललो आहे. रानवीत होतो आता आपण. आणि आता गुहागरच्या दिशेने आपल्या आरेच्या दिशेने चाललो आहे. आता आपण येऊन पोचलो आहे बाजी रोड इथे. इकडून आता आपण आलो हा बाजी रोड. इथून असा बाजी रोड आतमध्ये आणि पुढे जाऊन आपलं श्री व्याघ्रांबरी देवीचं मंदिर आहे. तर आता आपण जाऊयात त्या साईडला. तर इथे दाखवायला थांबलो तुम्हाला. आता आपण येऊन पोचलोत श्री व्याघ्रांबरी देवी आईच्या मंदिराजवळ. इथून आतमध्ये खाली गेलात चालत की आपल्या श्री व्याघ्रांबरी देवी आईचं मंदिर आहे. आता आमच्याकडचे दोघेजण येतात, ते पण मागे असतील. मी लवकर आलो आहे कारण की मला शूट करायचं आहे. आता आपण खाली जाऊयात. तिकडे मंदिर आहे. हे बघा आपल्या श्री व्याघ्रांबरी देवी आईचं मंदिर. नूतन मंदिर, नवीन मंदिर. हां, कसली सर्व तयारी झाले. लोक वगैरे येतात आता हळूहळू. आता 3 वाजायला आलेत आणि आता चालू होईल रूपा लावण्याचा कार्यक्रम. जे गेल्या वर्षीचे पेटीमध्ये व्याघ्रांबरी आईचे आणि सगळ्या देवांचे जे मूर्त्या ठेवलेल्या आहेत पेटीमध्ये, त्या आता काढून त्यांना पुसून वगैरे त्यांना पालखीमध्ये लावलं जाईल. तर दाखवतो तुम्हाला आमच्या कोकणात आमच्या व्याघ्रांबरी आईच्या देवळात कशा प्रकारे रूपा लावला जातो. तर आता पालखी सजवायला सुरुवात झाली. आता हा कपडा पालखीच्या आतमधून लावला जातो. आजच व्याघ्रांबरी देवीच्या इथे पण मोठा एक होम होतो, गावाचा होम होतो इथे. तर प्रत्येक वाडीतल्या लोकांनी भारे आणायचे असतात. तर इथं आपल्याकडच्या बायकांनी पण भारे आणलेत. इकडे वारा पण भरपूर सुटला आहे. तर हे बघा, अशा प्रकारच्या मूर्त्या असतात ज्या आपल्या पालखीमध्ये बसतात. तर आता त्यांना पेटीमधून काढले जाते, जे की गेल्या वर्षी आपण पेटीमध्ये ठेवल्या होत्या. प्रत्येक देवांना प्रत्येक क्रमानुसार ठेवलं जातं आहे. जसं की मंदिरामध्ये जसे देव आहेत तशा क्रमानुसार प्रत्येक देवांना ठेवलं जातं. त्याचप्रमाणे त्यांना पालखीमध्ये पण लावलं जाईल. देवीच्या बाजूला
मागे अजून एक पोळगी आहे. हे हा अजून एक पोळगी आहे. हे अजून तर हे बघा इथे प्रत्येक देवांना फडक्याने पुसलं जाते. स्वच्छ केल्यानंतर आपण पुन्हा हे देव पालखीमध्ये बसवणार आहोत. जरा डिकी उघड आपल्या गाडीची. त्या स्टॅपल आहे बघ. थांबा दोन्ही घे. आज बेस्ट होता. उगाच एकच मारीत देव वगैरे बसवून झालेत पालखीमध्ये. आता फक्त ते पासवर्ड वगैरे टाकायचं आहे वरती. ते बघू शकता सजवली जाते आता देव. सर्व देवांनी ते पालखीमध्ये बसवण्यात आले. आता पूर्ण पासवर्ड वगैरे लावून पूर्ण पालखी सजवली जाईल. आम्ही गप्पा ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांच्याबद्दल त्यांना इज्जत द्यावी लागेल. आम्हाला त्यांनी पहिली मागितली तर पहिली त्यांना द्यावी. हे बघा जे आपले 7 देव आहेत त्यांना आपण आपल्या पालखीमध्ये बसवून घेतले. त्यानंतर आपल्याला हे जे पासोट आहेत ते पुन्हा पालखीच्या वरती लावायचे आहेत. तर हे बघा वरून जो कपडा टाकला होता त्याला पासोटा म्हटला होता. तर ते आता पासोटा टाकण्याचं काम चालू आहे. 2 दिवस लागतील तोडायला. तर आता पालखी वगैरे सजवून झाले. आता पालखीची पूजा केली जाते. देवांची पूजा केली जाते. देवांना हार घातले जातात. महाराजा लक्ष्मण राकेश्वर वर्णताई व्याघ्रंभरी काळे श्री भैरी चंडी गत्री मुठी जोळा काय म्हणजे आज तुझा शिमगी पौर्णिमेचा आनंदाचा दिवस. सालाबागप्रमाणे आई मानमान करी व गावकरी यांनी तुझ्या पालखीमध्ये रूप लावलेले आहे. हे तू मान्य करून घ्यावं. याच्यामध्ये काही चुकबुल झाली असेल ते त्यांना माफ करावे. जे एकंदर चतुर्शीमेतील मंडळी आहे त्यांच्यावर पत्रश्राव ठेवा. प्रत्येकाचा नोकरी धंदा असेल तो चांगल्या तऱ्हेने चालावा. यशाची प्राप्ती करून द्यावी. मिळून द्यावा. प्रत्येक उभयतांना सुखपती द्यावी. त्यांच्या मुलांना सुखपती द्यावी. तसेच चतुर्शी मिळतील. काही मंडळी परदेशी मुंबईला आहेत त्यांच्यावर पत्रश्राव ठेवा. या सर्वांना सुखपती द्यावी. अशीच आपली सेवा करून घ्यावी. अन्न पाणी खाऊन सुखी झालं आहे आपलं. म्हणजे आज गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त वेळ लागला रोपा लागायला. कारण की माणसं वगैरे उशिरा झाली. तरी पण आता संध्याकाळ झाले. नशीब गाडी आणली होती, बाईक आणली होती, त्यामुळे आता आपण जाऊ शकतो. जे आपल्याबरोबर आले होते ते लवकर गेले घरी. आता आपण जाऊयात.